आणि आता आपण गप्पा मारणार आहोत शीला बागुल यांच्याशी. तर तुम्ही बहिणीकडे नेहमी येता, नाशिकमध्येच राहता, तर नेहमी येणं होतं? नेहमी येणं होत असतं आणि मग ती नवीन नवीन काही काही रेसिपी करत असते, शिकत असते. मग ते पदार्थ तयार केलेले असतात, ती खायला टेस्ट करायला देत असते. मग आम्हाला आवडतात, मग मी पण करते. आणि कुकिंगची तिलाही आवड आहे, तशी मला पण आवड आहे. आणि तुम्ही काय करता? मी निविरा इंग्लिश स्कूलमध्ये ड्रॉइंग टीचर आहे तिथे. आणि आम्ही 8 जणी ड्रॉइंग टीचर आहोत. मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट. आणि एकत्र आम्ही म्हणजे डबे खायला एकत्रच असतो आम्ही. तर माझ्या डब्यातल्या भाज्या वेगवेगळ्या रेसिपी मी नेत असते, तर त्यांना फार आवडतात आणि फार म्हणजे कौतुक करतात. सगळ्यांना आवडतं वेगवेगळं. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर आणि मला एक मुलगी आहे. मिस्टर आणि मुलगी. मुलगी केवढी आहे? मुलगी आता यावर्षी 7वीला गेली, एप्रिलमध्ये आता. ओके. आणि मिस्टर माझे D.Ed कॉलेजला ते लेक्चरर आहेत. ओ, दोघेही शिक्षक? शिक्षक. ओके ओके. आणि आज तुम्ही आम्हाला जे शिकवताय ते काय आहे? मी आज तुम्हाला सुरणाची ग्रेव्हीची भाजी शिकवते. सुरणाची ग्रेव्ही म्हणजे मध्ये काय मटन सारखी वगैरे? हां, थोडी मटणाची त्याला येतेच, झलक येतेच. तुम्ही खाता मटन? मटन मी नाही खात, पण माझे मिस्टर आणि माझी मुलगी खाते. मी त्यांना करून देत असते. सगळ्या दिवशी मटण नाही मिळालं आणि आपलं त्यांना ती खायची जर चव आली तर मग असं काहीतरी चमचमीत हवं, असं दोघांनाही आवडते ती भाजी. मटण म्हणून सबस्टिट्यूट म्हणून ते मटण म्हणून खाऊन घेतात, आवडीने खातात. ओके. तर नाही, पण हा व्हेज पदार्थ मस्त असणार आहे. नेहमी सुरणाची अशी मेळमेत भाजी करण्यात काहीतरी खमंग केली तर खाल्ली जाईल ना? ठीक आहे. मग आम्हाला त्याचं नीट साहित्य सांगा. उकडलेलं सुरण, टोमॅटो, चिरलेला कांदा, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, चिंच, हळद आणि लाल तिखट. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं होते. आणि सुरण जो आहे हा तो आपण एवढा मोठ्या तुम्ही फोडी केल्या आहेत, पण मग हा डायरेक्ट असं तळायचा का आधी शिजवला? याला तर शिजवून वाफवून घेतलेलं आहे. याच्यात थोडं चिंच टाकली होती, आपल्या साहित्यात चिंच होती ना, चिंच टाकून याला वाफवून घेतलेला, म्हणजे कुकरमधून एक शिटी काढून घेतलेली आहे. आणि आणि खवखवत नाही म्हणून त्याच्याकरता चिंच टाकलेली आहे. आणि आता आपण हा असं तळून घेऊ. आता एक एक पीस टाकून याच्यामधनं तळून घेऊ आपण. चांगलं ब्राउनिश करा, थोडंसं लालसर. बऱ्यापैकी मोठे तुकडे केले, त्यामुळे डीप फ्राय करायला पाहिजे. आपण तळून घेऊया हे, म्हणजे मग पुढे भाजी टाकूया. आपण ते सुरणाचे काप जे केले होते ते तळून झालेले आहेत. आणि आता हे जे करतोय बहिणी ते काय? हे तर आपण सगळ्या ग्रेव्हीचं साहित्य आहे. अच्छा, वाटण करणार आहे. आणि वाटण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला कांदा आहे ना, हा चिरलेला कांदा हा आपल्याला तेलातनं परतून घ्यायचा आहे थोडासा. हे गरम तेल आहे, सगळं पूर्ण कांदा आपण खोबरं सुकं घेतलं, हे थोडं लाल होईपर्यंत परतून घेऊ छान. म्हणजे त्याच्यातला कच्चापणा जो आहे ना तो सगळा कमी होऊन जाईल आणि छान खमंगपणा येणार नाही. एक वेगळीच टेस्ट लागते. कच्चा कांदा बारीक करून केलेली पेस्ट आणि भाजलेल्या कांद्याची, म्हणजे अक्षरशः नॉनव्हेजचीच टेस्ट येते याला. ही आपली नेहमीची कांद्या खोबऱ्याची पेस्ट. पण मग हे सगळं नंतर त्याच्यावरच घालून वाटणार? काय करणार आहे हे आता? भाजल्यानंतर खोबरं भाजून घेतल्यानंतर थोडं खोबरं ॲड केल्यावर मग नंतर हे सगळं कच्चंच आपण वाटण करून घेणार आहे. अच्छा, टोमॅटो परतायचं नाही, टोमॅटो नाही परतायचे, कच्चेच करून घ्यायचे. कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढंच. ब्राऊन होत आला. हो, आता खोबरं टाकूया. सुकं खोबरं आपण सुकं खोबरं घातल्यानंतर ते तसं पटकन परतलं जातं. परत लवकर लगेच परतलं जातं आणि लगेच छान राहतं त्याला. सांभाळूनच ऍक्च्युली करायला लागतं ते. हो, कारण लगेच ते लाल होऊन जातं. छान झालं ना रंग त्याला? छान रंग आलेला आहे. आता पूर्ण हो गॅस बंद करून घ्या आता. आता टोमॅटो. हो ना. आणि हे आता नुसतंच वाटायचं. आता हे टोमॅटो हा केवढा लागेल का सगळा? नाही, सगळा थोडा कमी, 2-3 फोडी फक्त कमी टाका, बाकी सगळं टाका. सगळं लागेल. बस एवढा, बस झाला एवढा. आणि काय म्हणाला तुम्ही? आलं. आल्याचे 2-3 तुकडे, 2 ते 3 तुकडे. आणि लसणाचे पण 4-5 कळ्या. ओके. अजून काय घालायचं? आता कोथिंबीर थोडी जास्त असली तरी चालेल. सगळी टाकली तरी चालेल. छान रंग येतो कोथिंबीरीने, ग्रेव्हीला छान येतो. आणि आता हे आपल्याला सगळं मिश्रण. पण मग चिंच वाटणार नाही, आपण उकळताना टाकलेलं आहे ना चिंच, बस तेवढंच काम आहे चिंचेचं. अच्छा. उकळताना ते खवखवलापणा नको यायला ना, तेवढंच म्हणून तेवढंच सगळं. ओके, ठीक आहे. आता हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये.
आपण जे वाटण केलं होतं कांदा खोबरं आलं लसूण वगैरे घालून, तर ते हे वाटणही आलं आणि सुरण जो तळला त्याचे असे मीडियम पीसेस केले, तुकडे केले, खाता येतील असे. आणि आता तेल ठेवलंय. आता तेल ठेवलेलं आहे. हे वाटण आता आपण तेलातनं परतून घेतोय. आता हे वाटण आहे आपण चांगलं तेलातनं छान परतून घेतोय, कारण हे ऑलरेडी कांदा आपला भाजलेला होता, त्याच्यामुळे आता ह्या परतायला काही जास्त वेळ लागणार नाही. हे लगेच तेलातनं परतून छान रंग येतो यालाही परत. पण तेलही एवढं आहे की आपण खाताना जवळ मटणच खातो असे. अशीच टेस्ट आहे, कारण रंगही तसाच येतो. आता हे मसाले वगैरे आता मसाले आपल्याला घालायचे. हा तुमचा काय कांदा लसूण मसाला वगैरे? हा कांदा लसूण मिक्स केलेला मसाला आहे. हा टिपिकल कोल्हापुरी मसाला आहे तो, त्याच्यामुळे त्याला अजून छान टेस्ट येते ह्या भाजीला. आता आधी वापरतात. हो, नागपूरला म्हणजे स्पेशली आम्ही लोक वापरतो, म्हणजे आम्ही पोलीस असल्या कारणाने. हा 2 चमचे. 2 चमचे बस झाला. बस झाला. थोडी हळद आणि मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं. बस छान भाजलं गेलेलं आहे. छान कलरही छान आलाय आणि मीठ टाकल्याबरोबर छान लगेच सुगंध यायला लागला, त्याचा सेंट यायला लागला. आता आधी पाणी टाकूया आपण. आपल्याला हवी तशी तेवढ्या प्रमाणात, आपल्याला ग्रेव्ही कशी हवी त्याप्रमाणे, पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं त्याच्यात. पण मग आता सुरणाचे तुकडे झाले घातले त्याच्यात की परत उकळायला लागेल ना? हो आता हे आता नाही बस झाले एवढे. आता उकळी आली की आपण टाकून देऊ. चालेल. घालू आता सुरण पण टाकू याच्यात. एक 2 मिनिटं मला वाटतं उकळी आली, थोडी वाफ आली. आता एक वाफ घेऊया आपण याला. सगळा अर्क म्हणजे त्याला छान सुरू लागेल. सगळं त्याच्यात ग्रेव्ही मधला रस सगळा त्याच्यात छान मिक्स होईल. ओके, तर आम्ही हे करून घेतो. आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला पाहिजे लगेच. अशी खमंग साहित्य आणि कृती आहे, लगेच घेऊन घ्या. सुरणाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या सुरणाचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, चिरलेला कांदा, कोथिंबीर, सुकं खोबरं, आलं, लसूण, चिंच, हळद, लाल तिखट, मीठ आणि तेल. कृती: सुरणाचे तुकडे चिंच घालून वाफवून घ्यावेत. वाफवलेले सुरणाचे तुकडे तेलामध्ये खरपूस तळून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि सुकं खोबरं परतून घ्यावं. गॅस बंद करून त्यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून मिश्रण वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला, तिखट, हळद, मीठ, पाणी आणि तळलेले सुरणाचे तुकडे घालून शिजवून भाजी सर्व्ह करावी.